नमस्कार. आज आपण बघतोय जागतिक व स्थानिक वारे. तर पहिले आपण बघणार आहोत जागतिक वारे. तर हे वारे वर्षभर एका ठराविक दिशेने वाहतात आणि ते मोठ्या भूभागाला कव्हर करतात. ओके. तर 0 डिग्री विषुववृत्तपासून तर 30 डिग्री उत्तर अक्षावृत्त आणि दक्षिण अक्षावृत्त दरम्यान व्यापारी वारे म्हणजे ईशान्य वारे वाहतात. ते उष्ण व आर्द्र असतात आणि ते मान्सूनला कारणीभूत असतात. तसेच 30 डिग्री ते 60 डिग्री उत्तर अक्षावृत्त आणि दक्षिण अक्षावृत्त दरम्यान पश्चिमी वारे असतात, की जे आर्द्र व पर्जन्य आणणारे असतात. तसेच 60 डिग्री to 90 डिग्रीच्या मध्ये उत्तर आणि दक्षिण दोन्ही अक्षावृत्त दरम्यान ध्रुवीय पूर्वी वारे वाहतात, की जे थंड आणि कोरडे असतात. ओके. तर हे होते जागतिक वारे. आता आपण बघणार आहोत स्थानिक वारे. तर स्थानिक वारे जनरली दोन प्रकारचे असतात, उष्ण वारे आणि थंड वारे. तर हे वारे लहान क्षेत्रात किंवा एका ठराविक ऋतू दरम्यान वाहतात. ओके. आणि त्याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, उष्ण वारे आणि थंड वारे. उष्ण वारे म्हणजे लू, चिनूक, फॉन्स, रिक्को आणि खामसीन हे सर्व उष्ण वारे आहेत. तसेच बोरा, मिन्स्ट्रल, ब्लिझार्ड आणि पंपराज हे सर्व थंड वारे आहे. तसंच वाऱ्यांचा तिसरा प्रकार आहे मॉन्सून वारे, की हे वारे जनरली पावसासाठी कारणीभूत असतात. नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे. नैऋत्य मान्सून वारे हे नैऋत्य दिशेकडून वाहतात आणि ते जून ते सप्टेंबर दरम्यान वाहतात. तसेच ईशान्य मान्सून वारे हे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान वाहतात आणि हे भारतात आणि याच्याने पावसाचं प्रमाण थोडं कमी असते. तर तुम्हाला जागतिक वारे, स्थानिक वारे आणि मान्सून वारे हे समजलंच असेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.